आजची महत्त्वाची बातमी, देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झालेले आहेत। दिल्लीमध्ये ते अमित शहांची भेट घेणार आहेत। अमित शहांसोबत बैठक आज रात्री उशिरा होऊ शकते अशी माहिती आहे सूत्रांची। आत्ताची महत्त्वाची अशी बातमी आहे की देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदी आज जाहीर होऊ शकतं। रात्री उशिरापर्यंत नावाची घोषणा होऊ शकते। दिल्लीमध्ये अतिशय महत्त्वाची अशी बैठक पार पडणार आहे आणि त्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले आहेत। आणि या संदर्भातली अधिकची माहिती पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। त्यामुळे आता राज्याची चावी कोणाच्या हाती हा खरा प्रश्न सर्वांना पडलेला आहे। थोड्याच वेळात त्याचं उत्तर मिळणार आहे। आज दिल्लीमध्ये या प्रश्नावर या उत्तरावर खरं तर शिक्कामोर्तब होणार आहे आणि त्यासाठीच देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेलेले आहेत। दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होण्याची प्रचंड शक्यता आहे। नवीन मंत्रिमंडळामध्ये कोणाला स्थान मिळणार यावर देखील आज या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। आपण बघतोय देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी शुभम उमाळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शुभम, खरं तर सकाळपासूनच तू या बातमीचा फॉलोअप घेतोयस आणि आता आपण पाहिलं की दिल्लीसाठी देवेंद्र फडणवीस हे रवाना झालेले आहे। सकाळपासूनच सागर बंगल्यावर नेत्यांची प्रचंड रेलचेल पाहायला मिळालेली, लॉबिंग करताना कुठेतरी आमदार पाहायला मिळालेले आणि त्यानंतर आता दिल्लीला देवेंद्र फडणवीस निघालेले आहेत। शुभम, अगदी बरोबर वृषाली, देवेंद्र फडणवीस जे आहेत विमानतळावर पोहोचलेले आहेत। दिल्लीच्या दिशेने जे आहेत ते निघालेले आहेत। आज रात्री जे आहे 10:30-11 वाजता त्यांची अमित शहा यांच्यासोबत जी आहे भेट होणार आहे, त्यांच्यात बैठक होणार आहे आणि आजची रात्र महाराष्ट्राच्या पुढील 5 वर्षाच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। कारण की आजच संध्याकाळी जे आहे दिल्लीमध्ये ठराव होत आहे की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोण असेल। सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याचकडे मुख्यमंत्री पद असणार आहे। अर्थातच भारतीय जनता पक्षाचे जास्त आमदार जे आहेत ते निवडून आलेले आहेत। भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ जे आहे ते बाकी महायुतीतील 2 घटक पक्षांपेक्षा मित्रांपेक्षा जे आहे जास्त आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडेच जे आहे मुख्यमंत्री पदाची खुर्ची जी आहे ती असणार आहे आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेव नाव आहे जे चर्चेमध्ये आहे। सोबतच बघायला गेलं तर समजा शुभम, आपण बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीसांच्या नावावर हे शिक्कामोर्तब होणार आहे, जवळपास आता निश्चित झालेलं आहे। फक्त घोषणा खरं तर बाकी आहे। मात्र आपण पाहिलं सकाळपासूनच ज्या पद्धतीनं लॉबिंग एक सुरू झालेलं होतं आमदारांचं। आजी जे जुने आमदार आहेत, ज्यांचे 3 टर्म झालेले आहेत, 4थी टर्म झालेली आहेत, असे जे आमदार आहेत, जे माजी मंत्री आहेत, त्यांना पुन्हा एकदा मंत्री व्हायचं आहे। याशिवाय काही नवीन चेहरे देखील मंत्रिमंडळामध्ये असणार आहेत। तर या सगळ्या संदर्भात देखील मंत्रिमंडळामध्ये किती लोक असतील, किती लोकांचा शपथविधी पहिल्या फेरीमध्ये होणार आहे, या सर्वांवरच खरं तर आज चर्चा होण्याची शक्यता आहे। शुभम, अर्थातच आज संपूर्ण चर्चा जी आहे महाराष्ट्रातील पुढचे 5 वर्षाचे गलबत कशी असतील त्यावर असणार आहेत। अशी देखील एक नवीन माहिती मिळत आहे की काही मंत्रिपद जे आहेत पक्षाकडे असणार आहेत आणि पक्षामधनं अडीच वर्षासाठी 2 आमदारांना मंत्रिपद देण्यात येऊ शकतं। त्यामुळे अर्थातच सगळ्यांचं मन राखण्याचं काम जे आहे महायुतीचं सरकार आणि भारतीय जनता पक्षाकडनं करण्यात येणार आहे, अशी देखील माहिती आहे ती आताच मिळत आहे। सोबतच जे जुने नक्कीच शुभम, ही अतिशय महत्त्वाची अशी बातमी आपले प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी आपल्याला दिलेली आहे। आतापर्यंत आपण पाहिलं मुख्यमंत्री पद हे अडीच वर्ष वाटून घेण्यात येत होतं, मात्र यानंतर नवीन पायंडा कुठेतरी पडू शकतो अशी शक्यता निर्माण झालेली आहे। कारण 125हून अधिक आमदार हे केवळ भाजपचेच आहेत आणि त्यामुळे जर केवळ 20-22 मंत्रिपद मिळणार असतील तर अशा परिस्थितीमध्ये टेन्युअर सुद्धा 50-50 करण्यावर देखील आज विचारमंथन खरं तर होऊ शकतं। त्यामुळे धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीबद्दल।